रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। शाळेला कुलूप, शिक्षकांच्या अभावावर पालक आक्रमक। तालुक्यातील आदिवासी बहुल गोपवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व पालकांनी सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शाळेला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडले। या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या। गोपवाडी हे सुमारे 1500 लोकसंख्येचे आदिवासी गाव असून पुसदपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर जंगल भागात वसलेले आहे। येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1 ते 4 पर्यंत एकूण 52 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। त्यामध्ये पहिलीत 26, दुसरी तक्रार, तिसरी तक्रार तर चौथीत केवळ 4 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। मात्र या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शाळेत 2017 साली नियुक्त असलेल्या शिक्षिका या 2000 शाळेत येतच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। परिणामी एकाच शिक्षकावर इयत्ता 1 ते 4चा संपूर्ण शैक्षणिक भार पडला। त्यातच BLO सह विविध शासकीय कामांची जबाबदारी सोपवली जात असल्याने शाळा चालवावी की शासकीय कामे करावी असा पेच निर्माण झाला। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता व पालकांनी गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विभागाकडे वारंवार अतिरिक्त शिक्षणाची मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे संतप्त पालकांनी अखेर शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली। अधिकाऱ्यांवर रोष। ग्रामस्थांनी केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा आरोप करत संताप व्यक्त केला। दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत प्रशासन उदासीन असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। विनोद टाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपवाडी, राजू घावस उपाध्यक्ष, द्रौपदा गोदमले सदस्य, रुक्मिणी पांडे सदस्य, कविता मेंढे सदस्य, राजेंद्र भोकरे सदस्य, अमोल होलगिरे सदस्य। इतर उपस्थित नागरिक प्रेम मेंढे माजी पंचायत समिती सदस्य, दिलीपराव डाखोरे पोलीस पाटील, राजू टाले ग्रामपंचायत सदस्य, भीमरावजी पांडे, देवराव मेंढे, प्रदीप भिसे, भागोराव डाखोरे, विठ्ठल घावस, गजानन बेले, प्रवीण गोदमले, संभाजी भिसे, ज्ञानेश्वर वाळले, बाळू ससाने, मारुती टाले, नरहरी पांडे, गोपाळ टाले, आकाश पांडे, देवीदास डाखोरे, बजरंग डाखोरे, नामदेव टारफे, हनुमंतराव डाखोरे व सर्व उपस्थित नागरिक होते। पुसद प्रतिनिधी ठोकत आहे आपण नाही सर, शिक्षक एकच आहे सध्या। नाही, आपण आता जे म्हणलं की शिक्षक आहेत आणि रोज येतात, तर मग हे कशासाठी आपण लॉक ठोकतात? कारण एक शिक्षक असल्यामुळे त्यांना BLOचं काम आणि बाकीचे जे शैक्षणिक कामं आहेत एवढे काम करून 55 विद्यार्थी संख्या असल्यामुळे त्यांना तर शिकवता येत शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं। कारण की 4 पर्यंत वर्ग असल्यामुळे पहिल्या वर्गाला ABCD शिकवायचं का चौथ्या वर्गाला शिकवायचं, एवढा कामाचा ताण। आणि गोपवाडी येथील कायम रहिवासी आहे। आज रोजी आमच्या येथील जिल्हा परिषद शाळा गोपवाडी खूप वाईट परिस्थिती आहे। या ठिकाणी 1 ते 4 वर्ग असून गेल्या 3 वर्षापासून एकच शिक्षक आहे। या ठिकाणी जवळपास 55 विद्यार्थी शिकायला आहे, तरी पण या ठिकाणी एक शिक्षक असल्यामुळं पहिल्या वर्गातल्या मुलांना शिक्षक मुळाक्षरं शिकवतील काय, चौथ्या वर्गातील मुलांना त्यांचा अभ्यासक्रम शिकवतील, अशा प्रकारे या मुलांच्या शिक्षणाचं खूप असं वाईट परिस्थिती आहे। मुलं 4थीपर्यंत जाऊन त्यांना लिहिता वाचता येत नाही। दुसऱ्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर हे मुलं यांना लिहिता वाचता आले नसल्यामुळं हे मुलं शेवटी अडाणी राहतात आणि शाळा सोडून त्यांना बेगारी काम किंवा ऊसतोडीचे काम करावं लागते। आमच्या येथील सर्व मजूर वर्ग आहे आणि मजुरांचे या ठिकाणी मुलं आहे। मुलांचं शिक्षण होत नसल्यामुळं हे मुलंसुद्धा मजुरी करण्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे पर्याय राहणार नाही। मागे आमच्या येथील किमान 90% लोक ऊसतोडीच्या कामावर जातात। ऊसतोडीच्या कामावर गेले असता या मागच्या महिन्यामध्ये भीषण अपघात झाला। त्यामध्ये आमच्या गावातील 4 महिला मृत्युमुखी पडल्या, अनेक जण गंभीर जखमी झाले
कशामुळे झालं? हे अडाणीपणामुळे झालं. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आम्ही